नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उपासाचे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे उपासाचे सांडगे. ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि जास्त वस्तू पण लागत नाही. हे सांडगे तळल्यानंतर पॉपकॉर्नलाही मागे टाकतील इतके खुसखुशीत आहे. मस्त असे फुलतात, अजिबात तेलकट न होता आणि साठवणीचा पदार्थ फक्त अर्ध्या तासातच तयार होतो. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1 कप साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता. पहिले सुरुवातीला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हलकासा चोळून घ्यायचा आहे. फक्त यावरची जी डस्ट असते ती निघून जायला हवी. नंतर यामध्ये साबुदाणा बुडेल इतके पाणी घालायचे आहे. अगदी रेग्युलरची खिचडीला साबुदाणा भिजवतो हा देखील तसाच भिजवून घ्यायचा आहे. आता झाकून रात्रभरकरिता याला साईडला ठेवून द्यायचा आहे. रात्रभर मी हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता. आता कसा भिजला गेलेला आहे ते बघून घेऊया. तर बघा, हा साईजला डबल झालेला आहे. मोकळा सुटसुटीत आपला साबुदाणा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे. एकदा साबुदाणा बोटाने दाबून बघितला तर साबुदाणा मऊसूत लागतो आहे. तर यासोबत आपल्याला लागणार आहे 1 उकडलेला बटाटा आणि 1 कच्चा बटाटा. उकडलेला बटाटा आपला ओव्हर कुक झालेला नसावा किंवा थोडासा कच्चा बी नसावा. व्यवस्थित असा बटाटा चटणीला उकडून घेतो ना, अगदी सेम पद्धतीने आपण उकडलेला असायला पाहिजे. आता याची आपण साल काढून घेऊया. तर बघा, एका मोठ्या साईजचा बटाटा उकडून घेतला होता. सोबतच कच्चा बटाटा घेतलेला आहे. कच्चा बटाटा हा जास्त घेतला तरी चालणार आहे. 2 बटाटे घातले तरी देखील चालणार आहे. पण उकडलेला बटाटा हा प्रमाणातच घालायचा आहे. थोडासा कमी घेतलेला आहे चालणार. आता कच्चा बटाटा आपण पहिले किसून घेऊया. जाड किसणी असेल तरी उत्तम, नसेल तर अशी रेग्युलर किसणी असेल तरी चालेल. किस मी पाण्यामध्ये जरा वेळ करिता ठेवणार आहे. किस आपला किसला गेलेला आहे आणि याला जरा वेळ साईडला ठेवून देते. आता आपण जो उकडून घेतलेला जो बटाटा होता तो देखील मी किसून घेत आहे. तुम्ही हाताने मॅश केला तरी देखील चालेल. फक्त बटाट्याच्या मोठ्या फोडी राहिल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या. बघा, उकडलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे. कच्चा बटाटा देखील किसून घेतलेला आहे. साबुदाणा आपला भिजला गेलेला आहे. आता यामध्ये 2 चमचे हिरव्या मिरच्यांची पेस्ट, चवीनुसार मीठ घातलेले आहे. हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी देखील चालणार आहे. संपूर्ण जिन्नस अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. या पद्धतीने छान असे मिक्स करून घेऊया. बघा, या पद्धतीने मिश्रण आपलं बाइंड होईपर्यंत मिक्स करून घेतलं. फक्त एक काळजी घ्यायची की आपल्याला साबुदाणा जास्त दाबला जायला नको आणि मॅश व्हायला पण नको. आता या किसामधील पूर्णतः एक्स्ट्राचे पाणी आपण काढून घ्यायचे आहे. किस छान मोकळा झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे. आता यामध्ये हे मिश्रण घालूया. पुन्हा एकदा हे संपूर्ण मिश्रण अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिश्रण मिक्स करत असताना काळजी घ्यायची, एक म्हणजे ते आपला साबुदाणा मॅश होऊ द्यायला नको आणि दुसरे म्हणजे हा जो बटाट्याचा किस आहे तो देखील त्याचे तुकडे पडायला नको. कारण आपण ज्या वेळेला सांडगे तळतो तेव्हा साबुदाणा छानसा फुलला गेला पाहिजे आणि बटाट्याचा किस देखील लांब लांब तळलेला असला की जास्त छान दिसतो. आता आपल्याला सांडग्याचे मिश्रण तयार झालेले आहे. लगेचच सांडगे बनवून घेऊया. बघा, या मिश्रणाचा थोडासा लांबसर गोळा तयार करून घ्यायचा आणि 5 बोटांच्या मध्ये पकडायचा आणि या पद्धतीने छोटे छोटे असे वडे तोडत चालायचे आहे. तर आता बघा, मगाशी जी काळजी घ्यायला लावली ती बटाट्याचे किसचे तुकडे होऊ द्यायला नको, छान असे लांब लांब राहायला हवे, तर त्याचा रिझल्ट लगेच दिसतो आहे. आता हे सांडगे किती छान मस्त दिसत आहे. यातील बटाट्याचा किस छान असा लांब लांब दिसतो आहे. आपल्याला हे सांडगे उन्हात वाळून घ्यायचे आहे. त्यामुळे तुमच्याकडे अशी प्लास्टिकची कॅरी बॅग नसेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा लाकडी पाटावर देखील हे सांडगे तोडून घेऊ शकता. तर बघा, एवढ्या मिश्रणाचे किती तरी सांडगे तयार झालेले आहे. छान असे उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचे आहे.
आपले कुरकुरीत सांडगे तयार झालेले आहे. यांना छान असे उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे. लगेचच तळून दाखवते आहे. अगोदर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते. तेल कडकडीत गरम झालेले आहे. लगेचच यामध्ये सांडगे सोडून द्यायचे आहे. छान असे फुलेपर्यंत तळून घेऊयात. तर बघा काय पांढरे शुभ्र आणि पॉपकॉर्नसारखे फुलले गेलेले आहे. लगेचच छान असे तेल नितरून घेऊया. यासोबत हिरव्या मिरच्या व शेंगदाणे जर तळले ना अगदी खमंगच. उपवासासाठी पोटभरीचं फराळ आपलं रेडी आहे. बरेचदा अचानक एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, त्याला उपवास असतो. अशा वेळी याला काय फराळ बनवायचं हे सुचत नाही. त्यावेळी तुम्ही हे पॉपकॉर्नसारखे फुलणारे सांडगे नक्कीच तळून देऊ शकतात. अजिबात तेलकट न होता कुरकुरीत फुलले गेलेले आहे. तुम्ही जर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सुगरण सुरेखा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.